कसे आहात मग सगळे? मजेतच असतं. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एका ताईने प्रश्न विचारला होता. ताई, तुम्ही छान प्रश्न विचारला मला. तर तुम्हाला सांगू मी, असं कधी म्हणायचं नाही की मी एकटी आहे. असं कधीच म्हणायचं नाही. आणि कोणाला तर सांगायचंच नाही. मेन कोणाला ना आपला त्रास सांगायचा ना आपल्या घराची परिस्थिती हे सांगण्यात काही अर्थ नाही लोकांना. कोण लोक कसे असतात माहिती आहे ना, ऐकून घेणारे असतात नुसतं. टायमाला आपल्याला गरज पडली ना, आपण जर त्यांच्या दारात गेलो तर ते आपल्याला कधी विचारणार नाही. त्याच्यासाठी आपलं सुखदुःख कोणाला सांगायचं नाही, सामनेवाल्याचं ऐकून घ्यायचं. मी पण सांगते ना माझ्याबद्दल. मी काय सांगते, सोशल मीडिया बोलते ना मी पण. कशाबद्दल बोलते की माझ्या भूतकाळाबद्दल. मी घरातल्या गोष्टी काही ओपन करीत नाही, काही सांगत नाही. अशा नाहीत पण काय माझ्या घरात गोष्टी सांगायच्या. तर तुम्ही असं समजू नका की मी एकटी पडले आणि आता माझं पुढं कसं होणार, असं कधी नाही मला समजून घ्यायचं. 2 लेकरं आहेत आपल्याला. त्या लेकरांसाठी तर आपल्याला पुढं चालणं गरजेचं आहे की नाही. आपण हार मानून आपण सारखं रडत बसणार, त्या व्यक्तीची आठवण करणार, ते काही कामाचं नाही. झालं जे होतं, जे होणार होतं ते झालं. आता काय आपल्याला पुढं चालायचं त्या 2 बाळांसाठी. त्याच्यासाठी कधी एकटीला मी एकटी आहे असं कधी म्हणायचं नाही. खंबीरपणे उभं राहायचं, कष्ट करत राहायचं, कष्टावर जोर द्यायचा. कष्ट केल्याने काही कमी पडत नाही. वेळ निघून जातो. लोकांची ताणे ऐकायची गरज नाही आहे. आपल्या कष्टाने खायचं, आपल्या कष्टाने राहायचं. न कोणाला आपली घरातली परिस्थिती सांगणं, कोणाला वाईट बोलणं, ना कोणाला चांगलं बोलणं. आपले 2 लेकरं ना आपण. खूप लेडीज आहेत एकट्या, खूप हिमतीने करतात, स्वतःचं घर सगळं पप्पांच्या चालवतात. खूप लेडीज आहेत असं. हार नाही म्हणायची कधी, रडत नाही बसायचं कधी. आपल्याला पुढं चालायचं आहे, हाच विचार करायचा कधी पण. त्या मुलांसाठी आपल्याला पुढं चालणं गरजेचंच आहे. आणि हे बघा कसं असतं, जे नशिबात आहे ना ते होणारच. आपण नसतो की आपण असं बोलतो की नाही मी असं नसतं केलं तर हे घडलं नसतं. तसं काही नाही. घडणाऱ्या गोष्टी घडणारच. त्यात आपण सामोरं जायचं. प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं जाणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचा सामना करणं गरजेचं आहे. आणि अनुभव आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यासाठी कधी असं तुम्ही रडत बसायचं नाही ना, कधी हार मानायची नाही. मी सुद्धा काही वर्षापूर्वी एकटी होते नाही, म्हणजे लहानपणी लग्नाच्या आधी मी सुद्धा एकटी होते. मी लहानपणापासून कधी हार नाही मानली, कधीच नाही हार मानली. माझी आजी ऑफ झाली ना, त्याच्यानंतर थोड्या दिवस त्रास झाला. त्याच्यानंतर एवढी घट्ट झाले मी ना, तुम्ही कोणाच्या बापाला भेट नव्हते. एकटी आहे ना, एकटीनेच लाडा द्यायचं, एकटीने कष्ट करायचं, एकटीने खायचं. लहानाची मोठी माझ्या जोरावरती झाले मी. माझ्या भीक मागण्यावर, माझ्या कामावर भीक मागून लहानाची मोठी झालेली आहे. पण हार नाही कधी मानली मी. झालेल्या गोष्टी तिथंच सोडून द्यायच्या. झालेल्या गोष्टी परत नाही उत्पन्न काढायच्या. जे नशिबात होतं ते झालं. कोणी नाही कोणाचं. तुम्हाला एक सांगते, या दुनियात ना कोणी नाही कोणाचं. आईबाप सोडले ना तर कोणाला कोणाची किंमत नाही. ज्याला आईबाप आहेत त्यांना किंमत नाही. आणि आईबाप नसलेल्याचं दुःख मला विचारा काय असतं. त्याच्यासाठी मी असं ठरवते की नाही, आपण एकटे आहेत ना, एकट्याने पुढं चालायचं. तुम्ही म्हणत असताना ताई अशी का म्हणते, कारण की मी हे एकटीने दिवस काढलेले आहेत काही दिवस. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हे नातेवाईक गणगोत हे लांबून तमाशा बघतात. टाईम आल्यावर कोणी जवळ येत नाही. आमच्या मालकाची तब्येत ठीक नव्हती काय 4-5 वर्ष नाही 10 वर्ष त्यांना बरंच नव्हतं. पण त्या मधल्या 2-4 वर्षामध्ये त्यांची तब्येत एवढी ठीक नव्हती ना, कोणी डोकून बघितलं नाही. तेव्हापासून मला अनुभव आला, नाही हे कोणी काही कामाचे नाही आहे. त्याच्यासाठी ज्या गोष्टी झाल्यात ना, त्या गोष्टी कानामागं टाकायच्या आणि पुढं चालायचं. तुम्ही म्हणू नका की अशा काय बोलतात काय, तेच करायचं. भिवून राहिलं ना,
राहिलं ना लोक अजून घाबरवतात. घेऊन नाही राहायचं तर आपल्या कष्टाच्या जोरावर आपले लेकरं आपण मजेत राहायचं, कोणाला भ्यायचं नाही. आपण कष्ट केल्याच्या नंतर कोणाच्या दारात उभं राहण्याची गरज नाही आपल्याला, कोणाला 4 पैसे मागण्याची गरज नाही. एक एक लेडीजवरती असा टाईम येतो की 4-4 2-2 4-4 लेकरं सांभाळायला लागते तिला. ती सांभाळते ना, तिचे मुलं ती सांभाळते धाडशी मनाने एकदम. दुसऱ्याचे भांडे का घासून सांभाळे ना, पण सांभाळते. असं रडत बसायचं नाही कधी, स्ट्रॉंग राहायचं, मस्त राहायचं एकदम टेन्शन फ्री. कसल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा, मागचा पुढचा विचार नाही करायचा. आता हे पुढं चालायचं. आपण इथपर्यंत साथ होते आपल्याला, आणि सुकलीमधूनच साथ देवाच्या काय मनात होतं माहीत नाही. हा विचार करायचा आणि ताई पुढं चालायचं. झाल्या गोष्टी विसरून जायचं मुलांसाठी आपल्या. अजून मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही मला प्रश्न विचारला होता ना, म्हणून तुम्हाला सांगते. काही नाही होत. एक सगळं कसं आहे, जे आहे ते बरं आहे. काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, पण एवढंच सांगा ना की एकदम स्ट्रॉंग राहायचं. आपल्या घरातली गोष्ट, आपल्या घरातलं सुखदुःख आणि आपल्या घरातला आपल्या चेहऱ्यावरचा नाराजपणा, की आपल्या चेहऱ्यावरचं टेन्शन, असं राहायचं ना की आपल्या चेहऱ्यावरती काय टेन्शन आहे हे कोणाला दिसलं सुद्धा नाही पाहिजे, समजून पण नाही आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला काही टेन्शन नसेल? मला किती टेन्शन येतं, पण नाही, चालत राहायचं ते. पण आमचे मालक चांगले आहेत, तसं टेन्शन नाही, मालकाचं टेन्शन नाही आमचं. पण हेच घर परिस्थिती, हे सगळं भाड्याने राहायचं टेन्शन नाही. साधे टेन्शन आहेत का माझ्या मागे, तरी पण मी डोक्यात घेत नाही. काय जसं होईल तसं होईल, आलेल्या गोष्टीला सामोरं जायचं. चला, जीवन आहे, यात काहीतरी शिकायला तरी भेटतं की असे दिवस काढले होते. आणि हे कष्ट करायचंच आहे, हे जीवन काढायचंच आहे. बरोबर आहे ना? तसं तरी जगायचंच आहे ना आपल्याला. त्याचं टेन्शन घेऊन काय उपयोग आहे का? काहीच नाही उपयोग टेन्शन घेऊन कोणत्या गोष्टीचं. येतात तेवढं पुरतं टेन्शन. मी एवढी टेन्शन घ्यायचे ना की मला ना कोणी काय बोललं आहे ना ह्याचं भान राहत नव्हतं मला. मधल्या काळात एवढं टेन्शन घ्यायचं. मला कोणी पोरं जरी जवळ मम्मी जरी केलं ना, मी हो असं करायची. काय झालं, काय रे, मी बोललेलं सुद्धा मला समजत नव्हतं.